श्री स्वामी समर्थ मंडळी, चला तर आपण करणार आहे आज काकडीचं थालीपीठ। तांदूळाचं पीठ आहे, हे गव्हाचं पीठ आहे, हे बेसन, हे पांढरे तीळ आणि काळे तीळ, आणि हा ठेचा आहे मिरचीचा, लाल मिरची आणि कांदा आणि 2 काकडी। आमच्याकडे बघा असे काकडी असतात, बघा असे असतात काकडी आमच्याकडे, आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर। अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे। ही काकडीची साल आहे बघा, आपल्याला असे काढायचं आहे अशा प्रकारे। हे बघा साल्ट काढले मी काकडीचे पण। आता आपण याला किसायचं आणि याच्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढंच पीठ टाकायचं। कांदा किसून घेत आहे। तुम्हाला कांदा जर नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता, मला कांदा आवडतो। आपला किस कांद्याचा, काकडी पण किसून घ्यायची, खूप छान असते नाश्त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी पण करून बघा। आमच्याकडे आहे ना, आम्ही तर नेहमीच खात असतो। गव्हाचं पीठ टाकायचं अगोदर, नंतर आहे ना तांदूळाचं, नंतर बेसन, तीळ, चवीपुरतं मीठ आणि हा ठेचा छान काढून घ्यायचं। मिक्स करायचं। बघा असा छान डो तयार झालेला आहे। आता आपण याला थापून घ्यायचं। असं छान थापून घ्यायचं हातानेच। तुम्ही प्लास्टिकच्या ऐवजी कापड पण वापरू शकता। तव्याला छान तेल लावून घ्यायचं, छान असे होल करून घ्यायचे पूर्ण, म्हणजे तेल पण टाकल्यानंतर आहे ना भाजल्या जाईल। बघा अशा पद्धतीने। नंतर आहे ना आपण थोडं झाकण ठेवायचं। बघा आपलं थालीपीठ आहे ना छान भाजल्या गेलं आहे खालून, मग वास येऊन राहिलेला आहे। आणखीन एकदा आपण आहे ना वरून तेल टाकून घेऊ, थोडंसं थोडं झाकण ठेवूत। दोन्हीकडून पण छान भाजून घ्यायचं।
हे बघा आपलं दुसरं आहे हे थालीपीठ बघा, ते छान कलर आलेला आहे. आणि तेल सोडायचं होलमध्ये. हा तांबूस भाजून घ्यायचं. बघा आपले थालीपीठ पूर्ण झालेले आहे. अशा प्रकारे आवडल्यास नक्की कमेंट्स करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम पोटभरीचा नाश्ता. स्वस्त खा, मस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. असंच माझ्या रेसिपी बघत रहा. धन्यवाद.